शुभ्रा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आज मी ना एक नवीन पद्धत म्हणजे थंडीत आपले पाय कोरडे होतात किंवा त्याला मोठ्या भेगा पडतात रेषा, त्यासाठी मी रेमेडी तयार करणार ती तुमच्यासोबत शेअर करते। तशी मी आवर्जून व्हिडिओ नाही बनवत आहे, मी जे माझ्या म्हणजे रोजच्या जीवनात जे करत असते ते एक रोज व्हिडिओ हा टाकत असते। याच्यात मी घेतलेलं आहे खोबऱ्याचं तेल, गावरान तूप आणि मेन हे खूप लोकांना माहीत असतं। तर हे मेन घेतलेलं आहे मी आणि आता हे सगळं पिघळून देणार आहे मी आणि गॅसवर ठेवलेलं आहे एका वाटीत। तुम्ही पण गॅसवर वाटीत पण ठेवू शकता किंवा तुमच्याकडे कढई असेल एखादी तर त्या कढईत पण आपण हे टाकू शकतो। आणि आता हे लागलेलं आहे पगळायला, मेन पण पगळतं, तूप पण खोबऱ्याचं तेल आणि हे सगळं पगळून आपण मस्त मिश्रण करून घ्यायचं। याचं कमी गॅसवर आपण तापून द्यायचे, कारण की जास्त गॅस असला ना त्याचा असा सगळं जळून त्याचा असा धूर निघतो, कारण की तूप हे लवकरच गरम होत असतं, त्याच्यामुळे त्याचा असा वाटीतून धूर निघतो। त्याच्यामुळे तुम्ही गडबडून जाऊ नका, कमी गॅसवर हे सगळं मिश्रण गरम होऊ द्या। हे मिश्रण झालेलं आहे आता सगळं कमी गॅसवरती गरम तुम्ही बघू शकता। आणि हे एकदम असं सगळं पातळ होऊन द्यायचे। मेणामध्ये आपण हळद टाकलेली असते त्याच्यामुळे याला येल्लो कलर आलेला आहे। आणि हे एकदम आयुर्वेदिक आहे, घरगुती, याच्यात कुठलाही केमिकलचा वापर नाही, कारण आपण हे डायरेक्ट शरीरावर ॲप्लाय करणार आहे। तुमच्याकडे ॲलोवेरा जेल किंवा ताजी फ्रेश ॲलोवेरा असेल तर तुम्ही त्याच्यात टाकू शकता। मी फ्रेश ॲलोवेरा याच्यात 2-3 गर टाकलेले, कलर पूर्ण चेंज झालेला आहे, ग्रीन कलरचं हे थोडंसं झालेलं आहे। आणि हे शिजून घ्यायचं आहे मस्त, 2-3 मिनटं शिजवलं की कोरपडीचा आवाज चरचर येणं बंद होतं, तर म्हणजे आपण समजून घ्यायचं की एकदम मस्त शिजून रेडी झालेलं आहे। आता मी करते गॅस बंद, गॅस केलेला आहे बंद। आता हे घेतलेलं आहे मी का म्हणजे तीच वाटी ठेवलेली मी, आता ते पायावर अप्लाय करून दाखवते। बघा टाचाल किती माझ्या भेगा पडलेल्या आहेत। आता मी त्याच्यावर हे ॲप्लाय करणार आहे, म्हणजे मस्त लावून ठेवायचं। हे थोडं असं हाताला लागण इतकं गरम, म्हणजे फील होईन इतकं गरम आपण हे ठेवायचं आहे आणि लावून द्यायचं। हे बघा पूर्ण टाचावर मी हे सगळीकडे ॲप्लाय करून घेतलेलं आहे आणि सगळ्या टाचावर मस्त अप्लाय करून घेतलेलं आहे। बाई थोडंसं घट्ट व्हायला पण लागलेलं आहे, पूर्ण भेगामध्ये हे मस्त भरून घ्यायचं आहे। आणि आपण रब करतो ना तसं आपण स्क्रब केल्यासारखं सगळीकडे करून घ्यायचं। बघा बोटं कसे फुटल्यासारखे व्हायला लागलेत, त्याच्यावर पायावर सगळीकडे आपण हे अप्लाय करून घ्यायचं आहे। पूर्ण पायाला खालून तळ पायाला पूर्ण जिथं आपल्या भेगा पडलेल्या आहे, काहींच्या हाताला पण पडतात। थंडी जास्त प्रमाणात वाढल्यामुळे हाताला चिरा पडतात, त्यातून रक्त आल्यासारखं होतं। हे सगळे त्रास आपण 3 दिवसात ही रेमेडी तुमचे पाय एकदम मऊ सुटसुटीत करून देणार आहे। 3 दिवस तुम्ही हे डेली लावायचं आहे आणि लावून आहे ना मस्त स्क्रब करून आहे ना घ्यायचं आहे। मस्त स्क्रब करून झाल्यावरती आपण गरम कोमट पाणी घ्यायचं आहे आणि तुम्हाला त्याच्यासोबत आहे ना एखादा फेसवॉश वापरायचा असला किंवा शॅम्पू साबणाने मस्त हे ना वॉश करून टाकायचं आहे। खूप छान रेमेडी, तुम्हाला आवडलं तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला